तुम्हाला सांगते, हा व्लॉग शूट करायचा अजिबात प्लॅनमध्ये नव्हता. त्यामुळे वेडा, वाकडा, आडवा, तिडवा जसा झाला असेल तसं बघा. आता काही ऑप्शन आहे का मी पोस्ट केलं म्हटल्यावर. तर पुण्यातून आमची स्वारी निघाली मुंबईला जायला आणि ऑफकोर्स शास्त्र असतं ते तसं आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलो. बरं कशासाठी आले तर Instagramचा इव्हेंट होता. Instagram हाऊस असं त्याला म्हणतात. तर हाऊस ऑफ Instagram सॉरी. तर खूप वर्षांनी असं त्यांनी इव्हेंट अरेंज केला होता. मला वाटतं लॉकडाऊन नंतर एक झाला होता आणि त्यानंतर आता बऱ्याच वर्षांनी असा. तर मजा आली. या निमित्ताने इव्हेंटमध्ये मजा करण्यापेक्षा सगळ्या इन्फ्लुएन्सर्स, कंटेंट क्रिएटर्स भेटणं होतं, बोलणं होतं, गप्पा मारण्यात होतात. मजा आली त्यामुळे. आणि येस सेलिब्रिटीज होते, स्पोर्ट्समन होते. त्यांना प्रत्यक्षात भेटता आलं, बघता आलं. हे बघूनही छान मजा आली. येस, आता इथे नावं तर तुम्हाला दिसतात ना स्क्रीनवर. तर मुलं आणि मी असं सगळे फॅन असतो की नाही या लोकांचे, त्यामुळे प्रत्यक्षात बघायला खूप छान वाटतं. बरं तुम्हाला सांगते, इतकी मजा येते ना हा इव्हेंट अटेंड करताना. म्हणजे जनझी एकतर इन्फ्लुएन्सर म्हणून आता मला तर व्हेटरन झाल्यासारखं वाटतं. जनझी सोबत त्यांची एनर्जी मॅच करणं आणि ते सगळं कमाल वाटतं. बरं खूप झालं. मग शेवटी आफ्टर पार्टीला मी तशीही थांबत नाही. मग रूमवर आलो, चेक इन केलं आणि येस चेंज वगैरे केलं आणि नेक्स्ट डे आम्ही निघालो हैदराबादला जायला. हैदराबादला आणखी एक इव्हेंट होता आणि काही मीटिंग्स लाईन्ड अप होत्या. तर आपलं हे जे मधुराज रेसिपीचे ब्रँड जो आहे ना, हैदराबाद माझ्यासाठी फार स्पेशल सिटी आहे. आपलं मधुराज रेसिपीचे मसाले आणि ब्रँड लॉन्च करायचा, ही सगळी आयडिया हैदराबादमध्ये सुचली होती. त्यामुळे माझ्यासाठी खूप जीवाचं आहे, जिवलग आहे हैदराबाद. त्यामुळे तिथे गेलं की खूप भारी वाटतं आणि मजा येते. येस, पुन्हा खादाडी इव्हेंट झाला होता. अवॉर्ड बिवॉर्ड घेतला, कलेक्ट केला, मीटिंग सगळ्या झाल्या. खादाडी करतच होतो, चालूच होती खादाडी. आणि तिथलंही खूप साऱ्या महिलांना अवॉर्ड देण्यात आला होता. तिथलीही एनर्जी, व्हाईब्स खूप वेगळ्या होत्या. आणि ते झालं की अवॉर्ड घेतला आणि तिथून सुटलो पुन्हा एअरपोर्टला यायला. आणि येत असताना येस वाटेत खादाडी केली. फ्लाईटमध्ये मील बुक केलं होतं आय गेस. सो ते मीलही मला पर्सनली फार आवडत नाही फ्लाईटमध्ये खाणं, ते जेवण. पण आता केलं होतं त्यामुळे खाल्लं. अन्न हे पूर्ण ब्रह्म. इथे छोटासा एक इंटरव्ह्यू देताना आणि हे निघालं की सुटलो अवॉर्ड घेऊन आणि मग पुण्यात आलो आणि येस पुढच्या दिवशीच्या शूटची तयारी सुरू झाली. चलो बाय.